तर ज्यावेळेस तुम्हाला अफर्मेट करायचंय किंवा मेडिटेशन करायचंय हं. किंवा मी म्हणते तुम्हाला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी ती स्पेसिफिक गोष्ट करायची आहे. ओके. तर तुम्ही करा चंद्रभेदी प्राणायाम. चंद्रभेदी प्राणायाम. प्राणायाम. बरं. त्याने काय होणार आहे, तुम्ही तुमचं उजवं नॉस्ट्रिल पूर्णपणे बंद करा हां. आणि लेफ्टनीच श्वास घ्या आणि लेफ्टनीच सोडा. त्याने ओके. काय होणार आहे, ऑटोमॅटिकली तुमची जी लेफ्ट नाडी आहे, ईडा हं. नाडी आहे, ती ॲक्टिव्हेट होणार आहे. आणि ज्यावेळेस लेफ्ट नाडी ॲक्टिव्हेट होते ना, त्यावेळेस ऑटोमॅटिकली राइट ब्रेन ॲक्टिव्हेट होतो. राइट ब्रेन ओके. ॲक्टिव्हेट होतो म्हणजे काय? इंट्युशन्स, मॅजिकल थिंकिंग, इमॅजिनेशन या सगळ्या गोष्टी ॲक्टिव्हेट ओह! होतात. ओके. ही असा प्राणायाम तुम्हाला हेल्प करतो. ही गोष्ट पण मी ज्यावेळेस डीप रिसर्च केला माझ्या हां. स्वतःवरती त्यावेळेस मला लक्षात आली, की येस आपण ओके. फक्त चंद्रभेदी प्राणायाम जर केला ना, तर खूप शांत होते बॉडी. ओके. ऑटोमॅटिकली आपण तो कामनेस फील करू शकतो. आणि हो. आपण ज्यावेळेस शांत असतो, मन शांत असतं, त्यावेळेस लॉजिकल, मॅजिकल ह्या सगळ्या गोष्टी हां. ऑटोमॅटिकली आपल्या डोक्यामध्ये होतात आणि ओके. आपण इझिली त्या गोष्टी अचीव्ह करू शकतो. सो ओके. प्राणायामाचा फार मोठा रोल आहे.